रायगड दुर्घटनेमध्ये बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांनी आता आशा सोडलेली आहे। आज सावित्री नदीच्या तीरावरती मृतांच्या नातेवाईकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली। सावित्री नदीमध्ये पूल खचून झालेल्या दुर्घटनेला 10 दिवस लोटलेले आहेत। गेले 10 दिवस मृतांचे नातेवाईक मृतदेह सापडतील अशी आशा ठेवून सावित्रीच्या काठावरच मुक्कामी होते। मात्र आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह सापडले असून शोधकार्य अजूनही सुरूच आहे। आता मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह सापडतील अशी आशा सोडलेली आहे। दरम्यान काल 2 एसटी बसपैकी राजापूर बोरिवली बसला सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आलं। अजूनही दुसरी बस आणि तवेरा गाडीचा शोध सुरू आहे। महाडमध्ये मुक्कामी असलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी आता परतीचा मार्ग स्वीकारलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। गेले 9 दिवस तुम्ही सगळी मंडळी इथे आहात आणि आज तुम्ही पुन्हा एकदा घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे सगळ्यांनी। गेले 8 दिवस आम्ही आमच्या हाती काहीतरी लागेल ह्या आशेने थांबलो होतो। प्रशासन, नेव्हीवाले, परत कोस्ट गार्डवाले, इथले स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार बांधव, विशेषतः कराड, सिंधुदुर्ग इकडून आलेले सगळे मच्छीमार बांधव, कोळी बांधव सगळे त्यांच्या परीने प्रयत्न करत होते। परंतु 8 दिवसात पहिल्या 3 दिवसामध्ये विचार केला तर या निसर्गाचाच प्रकोप एवढा होता की त्यांच्या हाती काय लागलं नाही। 4थ्या दिवसानंतर मग डेड बॉडीज मिळायला लागल्या। 26 डेड बॉडीज मिळाल्या। आम्हाला पण वाटलं होतं की आमच्या उर्वरित बॉडीपैकी आमच्या बी हाती काय लागेल ह्या आशेने आम्ही इथे थांबलो होतो। परंतु त्या पुढील 4 दिवसात एकही बॉडी हाती लागली नाही। काल संध्याकाळी 4 म्हणजे सकाळी नेव्हीवाल्यांच्या हाताला यश आलं आणि एसटी सापडून आली। ती 4 वाजता 4-4:30ला बाहेर काढण्यात आली। आम्हाला वाटलं होतं की त्याच्यात सुद्धा कोणाचं ना कोणाचं तरी नातेवाईक आमच्या हाती लागेल, परंतु त्याच्यात सुद्धा काही लागलं नाही। त्याच्यामुळे आम्ही तसे म्हणाल तरी आम्ही आता फार व्यथित आहोत। परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही त्या भावनेने आम्ही संध्याकाळी मग मॅडमना म्हणजे जिल्हाधिकारी मॅडम, प्रांत मॅडम, तहसीलदार मॅडम, डीसीपी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार साहेब पण आमच्याबरोबर होते। त्यांना बोलवून घेतलं की आता आमचा अंत संपलेला आहे। आपण आपल्या परीने प्रयत्न केलात आणि जे काही यश लागेल, जी आशा होती ती जेवढं लागायचं तेवढं लागलं। परंतु शासनाने ज्या काही आम्हाला पुढच्या आमच्या नातेवाईकांच्या भविष्या दृष्टीने जी काही राज्य सरकार म्हणा, प्रशासन म्हणा यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जेणेकरून त्या मृतांच्या वारसात भविष्यामध्ये त्याची मदत होईल। मग तो एसटी कंडक्टर असू दे, ड्रायव्हर असू दे, बाकीचे इतर प्रवासी असू दे, तवेरामधले प्रवासी असू दे, जे काही निर्णय डिक्लेअर केलेले आहेत। महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2 महिन्यामध्ये मृतांचा वारस हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आमच्या हाती लागला। परंतु आज आम्ही तुमच्या वतीने परत शासनाला विनंती करतो की तो निर्णय हा 2 महिन्याच्या आत पूर्ण व्हावा आणि शासनाने जी काही मदत जाहीर केलेली आहे ती सगळी मदत लवकरात लवकर आमच्या मृतांच्या नातेवाईकांच्या पर्यंत पोहोचवावी अशी आपणा वतीने मी शासनाला परत एकदा विनंती करतो। आणि आज आम्ही आपल्या धार्मिक पद्धतीप्रमाणे हिंदू मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या धार्मिक पद्धतीप्रमाणे पुढील विधीसाठी घरी जाण्याचा एक निर्णय घेतला आणि या सावित्री मातेला आमच्या नातेवाईकांच्या आत्म्यास आणि उर्वरित ज्या हाती लागलेल्या नाहीत त्यांच्या आत्म्यास म्हणा किंवा ते परत यावेत या आशेने श्रद्धांजली आपल्या सगळ्यांच्या वतीने वाहिली। की यातली बहुतांश मंडळी ही कोकणामधली होती, अनेक जण मुंबईमधले होते। आपल्याबरोबर ते मुंबईतून इथं आपल्या नातेवाईकांच्या शोधासाठी आले होते। गेले 8 दिवस आपण इथं होतात आणि आज आपण पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतात मोठ्या दुःखद अंतःकरणाने। आम्ही आज 9 ते 10 दिवस जवळजवळ आम्ही इथे आमची नातेवाईक एक तर आम्ही मान्य केलं होतं की जी दुर्घटना घडली आहे त्या आमच्या काही बॉड्या आमच्या रिकव्हर झाल्या होत्या, 4 बॉड्या आणि 5 बॉड्या अजून बाकी आहेत। त्या हिशोबाने आम्ही हेच विचार केलं होतं की कोणतरी एक तरी काहीतरी मिळेल किंवा त्यासाठीच आम्ही इथे थांबून राहिलो होतो। आणि शेवटी आम्ही सर्व दुःखी बांधवांनी आम्ही असा विचार केला एक श्रद्धांजली वाहून जे काही हिंदू आणि आपले मुस्लिम बांधव आहे यांच्या शास्त्राप्रमाणे जे काही विधी आहेत त्या विधी करून घ्याव्या म्हणूनसाठी आज आम्ही इथे श्रद्धांजली वाहून आम्ही इथून परतण्याचा निर्णय घेत आहोत। तसंच आम्ही काही निवेदनही इथल्या स्थानिक काही अपेक्षा काय आहे तुम्ही सरकारकडून? अपेक्षा आम्ही ते निवेदनामध्ये आम्ही ज्या हे दिले आहेत ते लेखी स्वरूपातही दिलेले आहेत की जे नातेवाईक जे राहिले ते आता किती
कितीही नुकसान झाले ते कधीही भरून न येण्यासारखं आहे आणि जे प्रशासनाने जे काही मदत जे तात्काळमध्ये काही जे पाठवले तेही अपुरी आहे. महागाईच्या दृष्टीने त्याचा प्रशासनाने पुन्हा विचार करावा आणि त्यांचे जे उर्वरित जे काही नातेवाईक त्यांचे वारस लोक आहेत त्यांच्याकडे विशेष करून लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे. जयगडमधून आलेले काही नातेवाईक आहेत जे गेले 9 दिवस या संपूर्ण किनाऱ्यावरती बसून आहेत. आपल्या आप्तसखीय मिळतील या वेड्या आशेपोटी काय स्थिती आहे, आज काय निर्णय घेतला या सगळ्यावरती? आज निर्णय म्हणजे आम्हाला शासनाने सांगितलं की 2 महिन्यापर्यंत वारस तपास करून तुम्हाला मृत्यू दाखले वगैरे याची सोय केली जाईल आणि त्यांनी सांगितलं आम्ही घरी परत घरातून फोन यायला लागले काय करायचं काय नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता विचार केला की आज रोजी खूप 10 दिवस आम्ही वाट बघत बसलो. आम्हाला आशा होती आमचं कोण ना कोणतरी मिळेल. आज काल त्यांनी एसटी शोधण्यात त्यांना यश आलं आणि एसटी त्यांनी काढली शोधून, पण एसटीमध्ये एकही मृतदेह मिळाला नाही. अजून सुद्धा काही शोध कार्य त्यांचं चालू आहे. अजूनही आमची आशा आहे की काहीतरी मिळेल, पण आता असं एसटीवरनं असं दिसून आलं की मृतदेह एसटीमध्ये थांबलेले नाही आहेत, ते निघून गेलेले आहेत. या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की आता इथं थांबण्यात काही हे नाही आहे, त्याच्यामुळे निदान पुढचं तरी कार्य पार पडेल या आशेने आम्ही आज घरी जाण्याचा. निश्चितपणे की गेले काल जी एसटीची बस सापडली होती तोपर्यंत या लोकांना एक आशा होती की एखादा आपला आप्तसुखी यामध्ये मिळू शकेल, मात्र कालच्या बसमध्येही कोणीच आप्तसुखी न मिळाल्यामुळे ही सगळी मंडळी निराश झाले आणि यामुळे या मंडळींनी आज 10व्या दिवशी या सावित्रीच्या नदीमध्ये फुलं अर्पण केले, श्रद्धांजली वाहिले आणि आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतलाय. निसर्गावर मात करता येत नाही हे कटू सत्य स्वीकारून ही सगळी मंडळी दुःखद अंतःकरणाने आज आपल्या घरी परततायत.